पाठ नाही होणार पण चुकेल माझं. शेंगदाण्याची चटणी भाकरी सोबत भारी. शेंगदाण्याची चटणी भाकरी सोबत भारी. चैतन्य रावांचं नाव घेते, आहे त्यांची लाडकी नारी. आणि ही ती लेजंडरी जागा जिथे मी माझ्या पूर्ण आयुष्याच्या ऑलमोस्ट इथं गेम खेळायचो PC ठेवून. ब्रस्की अरे थांबा ना यार, मला पुढे चालू दे यार. वेलकम टू टुडेज व्लॉग. पूजा आहे आणि माझी मिशी उडले पण आता ठीक आहे. आजीला हाऊस टूर देतोय आम्ही त्याच्यामध्ये. आता जरा मला बारीक करावं लागले म्हणून. हा का शेट, प्रसादने नवीन 360 वाली टेक्नॉलॉजी आणली. म्हणलं मला फिरू नकोस. ते लॉक केलं वेळची खालनं का, म्हणजे आता ते उडून येऊ शकतं ना बाहेरनं कोणी पण. आत हा 2च असतात त्याला यार. औरत मला माहिती ना आजीला कुठला सेक्शन आवडणार. काय ड्राय बाल्कनी किचन अँड ऑल. आजीला स्वयंपाक आवडतो ना. आजी पहिले ड्राय बाल्कनी मध्ये घुसले. कशामध्ये घुसली? ड्राय बाल्कनी मध्ये किचन मधनं आलं. छान आहे ना. बघ इथे हे जाणार वॉशिंग मशीन. प्रमोद मामा सारखं झालं, संकेत सारखं. येस संकेतचं नाही येस. आठवत नाही म्हणे मला नीट. सगळे कंपॅरिझन चालू आहे. ठीक आहे. कसं आहे चिमणी बिमणी. चिमणीला दाखवू आजीला, टेक्नॉलॉजी दाखवू आजीला. ठीक आहे थांब नाही बच्ची मी अरे हे गेलं राव प्रसाद. ते चालू आहे, ते नंबर आले त्याच्यावर लाल हा ते चालू आहे रेकॉर्ड. पण मी दिसत नाही. नसेल दिसू दे, तू फक्त लाल दावे लाल. पहिले असं ओपन मस्त आहे ना बघ. चांगलं. कसं आहे बघ हात फिरव हात. टेक्नॉलॉजी आहे. फिरव की बंद करे बंद कर. अरे तसं नाही करत बंद. अरे मला माहिती आहे, मी दाखवत होतो त्यांना. ही मला शिकवते. बंद करायचं. पप्पा म्हणजे फोन करा त्यांना. हा करते. चला लेट्स गो. हे मम्मीने दिलं. थांबा मला पुढे जाऊ द्या. 360 त्याच्यावर स्क्रीनवर टाइप कर ना. स्क्रीनवर टॅप करू. ये मा बॉय. काय रे? अरे पण मी उलटा दिसतोय यार प्रसाद. ठीक आहे पण उलटा कसा दिसतोय? मिरर इमेज दिसतोय. वेलकम बॅक टू व्लॉग. येस. हॅलो गाईस. अरे काय रे चैतन्य. अरे याला काय अर्थ आहे राव? याचं इकडे थांब इकडचं दाखवच. चला या. इथे एसी लावला. पप्पा ॲज युजल बॉक्स बिक्स बॉक्स. उपासाच्या चिप्सचा वास सुटलाय. उपासाचे चिप्स तिकडे. हे असं करू का प्रसाद खाली? हो, नाही, ते TV आहे. असं करता येतं नंतर. नंतर हा, हे ओके ठीक reaction आहे. नाही घेतली तू आजीची. काय हा TV आहे. वाव कसं आहे म्हटलं ना तू येणार घरी. आज मेलो ड्रामा टाकू आपण इथं जरा अरे आजीला 3 वेळा. serial बघायला लागते ना म्हणून. आदेश बांदेकरला पण येणार. लावायचं होतं ना. गावा आलाच नाही तो. आम्हाला मेन एसीच होतं काम ते हो केलं. का? हा, हे आमचं- Yes. हे आमचं रूम असणार. हो. सगळे कामं करतायत एक. फुलांचे येते टेरेसवर. फुलांच्या इथे हा फुलांच्या इथे दाखवते मी काय चाललंय. तुला बॅक कॅमेरा ऑन करायची गरज नाहीये. फिरली काय चाललं? अच्छा मी फिरले नाही तरी काय चाललं तुमच्या काय दोघींचं? चाललंय बघा. आमच्या आपल्या गप्पा चालल्या. काय गॉसिपिंगचं? गप्पा नसतात त्यांचे, गॉसिपिंग असतात. मागचा कचरा थोडासा इग्नोर करा कारण जरा तो आज येणार नाही आपण तो हे Cut करू करू शकतो का? ना. Okay, या ठीक आहे. आपण या. फक्त एवढाच पोर्शन घेऊ. हा येता चल. सो कसं वाटतंय चैतन्य आणि वैष्णवी? कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला नवीन घराच्या थँक्यू सो साठी. आणि हाऊ इज द फिलिंग, हाऊ इज द जोश? फिलिंग मध्ये म्हणजे आता काय सांगतो ब्लॉग आहे का ब्लॉगच्या भाषेत म्हणायचं गेलं तर एकदम वाढीवच वाटतंय. पण म्हणजे आता माझं कसं वेगळंच फिलिंग न्यू अचीवमेंट. न्यू अचीवमेंट. करेक्ट न्यू अचीवमेंट. ते लग्नाचा व्हिडिओ आठवला मला म्हणजे ना आपले एक दोन अचीवमेंट असे राहिले. माइलस्टोन त्यातलं हे एक milestone. दुसरं तिसरं माइलस्टोन म्हणून बकेट लिस्ट मधला खूप मोठा टिक कम्प्लीट झालेला आहे ना. मोठा येस. गाडी बिडी तो आते रहेगी. ये मोठे रे. घर होना चाहिए घर. पुणे में घर होना बहुत इम्पोर्टेंट. येस ॲड्रेस वगैरे अरे पुण्यात आहे ना. हार्ट ऑफ पुणे बाय द वे. येस. अँड कसा दिसतोय आमचा चैतन्य शेठ? आणि माझी जरा हे आमचं हे गेलं राव टेक्नॉलॉजी. सकाळी So- जरा वॉशरूम मध्ये मी हे करत होतो, जरा गलपत झाली थोडीशी. डायरेक्ट मिशी उडली माझी म्हणून जरा मी छोटी गेली. ते आता जरा ऍडजस्ट करून घ्या पोरांना. आजी समजून घ्या. 1 मिनिट ये नाही तर. कनट्रन बघितला का? नाही म्हणून तुला असं बाबा करावंसं जोक वाटतं. मारायला लागला.
त्याला अजून सांगितलं ना फक्त लग्न घर झालं काय आपलं परत? मला ऍक्च्युली लग्न घरासारखंच वाटत होतं. सकाळी ज्या प्रकारे धावपळ चालली. हाऊस टूर भेटणार नाही. आमचं बेडरूम तुम्ही बघितलं तर वाटणार नाही नवीन घर आहे, त्यामुळे नंतरच हाऊस टूर असणार. थोडं सांग ना, कधी प्लॅन केलेला तुम्ही हा डिसिजन घेतला हा? येस. कधी प्लॅन केला? तुला माहिती ही स्टोरी तू सांगायची. तू घर घ्यायचं कधी प्लॅन केलं होतं? हां, सो जेव्हा आमचं लग्न ॲक्च्युली ते आता तुम्हाला माहिती आहे स्टोरी लग्नाची. एक मिनिट अरे ये जरा आजू बाजू लोग मेरे बैठते हैं ना तो मेरे को ऑकवर्ड हो जाता है. तुला शूट इथे करायचं होतं तुला? ये ते पण दिसणार हा हातातलं मिरर मध्ये. हे फडकं अरे तुझं. हे नाही हे काय दिसत. घेऊन फिरतोयस तू? अरे ये आता काय ये, इथं लाइटिंग छान आहे. इकडे या पोरांना. खूपच छान आहे. येस, आणि इथं मला बोलता पण येईल एकदम फ्रीली. तर येस, जसं लग्नाच्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं, आमचं असं होतं की जर काय लक्ष्मी घरात येते तर ती नवीन घरातच आली पाहिजे. त्यावेळेस आम्ही डिसिजन घेतला की नाही का नवीन जरा फ्लॅट घेऊ जरा. आणि आमचं जुनं घर थोडंसं छोटं आहे. आता तुम्हाला काही लोकांना माहीत नसेल ते जरा छोटं आहे. त्याचे क्लिप्स पण टाकणार आहे मी तुझ्या मेमोरीज की तू Yes. लहानपणी कुठं बसून गेम खेळायचा, काय करायचा. लावलाय हा चिवी, हे वायरी वगैरे तसेच आहे. हे गादी वगैरे आता समजू शकता. हे छोटं घर आहे, 1 RK घर आहे. आणि ही गादी मग नाही का मी किंवा कोणीतरी वापरायचं. आणि ही ती लेजेंडरी जागा. ऑफकोर्स पहिले महाराजांचा फोटो कधी पण आपल्या घरात. आणि ही ती लेजेंडरी जागा जिथे मी माझ्या पूर्ण आयुष्याचे ऑलमोस्ट इथं गेम खेळायचो PC ठेवून. ही फळीला हा गुडघा लागायचा माझा या फळीला, पण कसा असा पाय ठेवायचो. आणि अख्खं माझं ऑलमोस्ट 29 इयर्समधले जेवढाही टाईम मी इथं गेम खेळलेत, ऑलमोस्ट 7 ते 8 वर्ष सगळं इथंच झालं आहे या जागेवरती. माझा अख्खा फ्लेअर निघतो माझ्या मागून. हा आता बघ बॉल दिसतोय. हा, मग तेच मला सांगायचं होतं की यार जरा छोटं होतं घर म्हणून आम्ही मोठं घर घ्यायचा प्लॅन केला होता. आणि त्यावेळेस आय थिंक 2 वर्षापूर्वीच ना, लग्नाच्या आधीच, आय थिंक लग्नाच्या वर्षीच आम्ही हे एंगेजमेंटच्या दिवशी आपण आदल्या दिवशी बुक केलं होतं. ओके एंगेजमेंट नाही हे जॅनमध्ये बुक केलं होतं. डिसेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये एंगेजमेंट कधी होती? मला हफ्ता माहिती आहे कधी चालू झाला ते मी तुम्हाला Engagement माहिती का तुला? सांगितलं. एंगेजमेंट एप्रिलमध्ये होते ना, 28 एप्रिल. येस, आत्ताच अॅनिव्हर्सरी झाली आहे. म्हणून लक्षात आहे. तर मग तेव्हा त्याने डिसाईड केलं होतं. येस, असं होतं. जरा शॉर्ट स्टोरी, परत क्विक स्टोरी. येस. आणि त्यानंतर तेजस आपले जे आहे ते इंटिरियरवाले, म्हणजे माझं ज्यांच्या लग्नात आम्ही दोघं भेटलो आणि आमचं तिकडनं जुळलं. हे हात माझा जरा चुकीचा झाला, कट करण्यात येईल. करावंच लागेल तुला. येस, तर तिथं आमचं थोडंसं मीटअप झालं त्याच्याच लग्नात. आणि त्यांनीच हे सगळं इंटेरियर पण केलं आहे. इंटेरियरचा एक मस्त ब्लॉग देऊ. पप्पा पण आले तर मागणं बघा एकदा. हॅलो करा पप्पा, असं हातवर करा. दोन पण एकत्र आल्या की आता त्यांचे चालले की ही तर मांडायची होती ना पूजा, ही दक्षिणे, ही उत्तरे, असं झालंय ना काहीतरी. पण ठीक आहे, आपल्याला इम्पॉर्टन्स काय पूजेचा, आपण तिथं आता बस. बरोबर आहे. पप्पांनी काय टिप्पणी दिली मी मिस केली? नाही, त्यांना तेच सांगायचं होतं. मला वाटलं ते असं मुद्दाम बोलतायत बोलायचं म्हणून. नाही, ऍक्च्युली लागत खरंच होतं. करायचे होते. हा, अजून काय बोलायचं होतं आपल्याला? आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. हे मी कधी तुला असं बोलत नाही ऑफ कॅमेरा, असं सांगते तुला. लाजू का थोडस? तू काय करता? लाजू का थोडस? मी असं म्हणतो लाजू का? मिरर मध्ये कळत नाही. ब्लश पाहिजे. एक गप्पा यार बच्चे, हा ब्लॉग आहे. हा, म्हणूनच. सॉरी, ब्लॉग नाही, हा व्हिडिओ आहे ना. नाही, हा ब्लॉग व्हिडिओ. काही असू द्या, आम्हाला फरक नाही पडत, आम्ही असंच करतो. लग्नाच्या ह्याच्यामध्ये एवढा बोलला होता का रे? लग्नाच्या इंटरव्ह्यू त्यावेळेस जरा इंट्रोवर्ट असा होता तो, असा इंट्रोडक्शनच नाही केलं आपण. काय रामराम म्हणजे राम राम, जय शिवराय. येस. आणि आता बाकीचं सगळं बोलून झालं. आता लेट मी कम टू द पॉइंट. इंटिरियरचं तुम्हाला सांगितलंच. हे आहेत प्रसाद वाडेकर. यांनी आपले इंटेरियर नाही केलं. यांनी इंटिरियर नाही केलंय. नाही केलंय. यांनी आपले सगळे एंगेजमेंट आणि जे काय असेल जेवढे फोटोग्राफीज जेवढे आमच्या पेजवर तुम्हाला प्रोफेशनल फोटो दिसतात, दॅट इज डन बाय प्रसाद वाडेकर अँड टीम. हा महापुरुष आता बोलतोय, कुठे गेला? आत्ताशी बोलायला लागलाय एवढा. येस, लग्नामध्ये नव्हतं आमचं एवढं यार. हा, फुल कॉन्फिडन्स आलाय आता चैतन्याला ना आम्हाला. ब्लॉगिंग
वैष्णवीमुळे खूप जास्त कॉन्फिडन्स आलेला आहे याला. मी खूप मला पण खूप ह्यांच्यामुळेच मला कॉन्फिडन्स येतो बोलायचं. ऍक्च्युली मला पण तेव्हाच आलं, ह्यांच्यामुळेच आलं. ह्यांच्या प्री वेडिंगला मे बी तो फर्स्ट ब्लॉग होता, प्री वेडिंगचा ब्लॉग फर्स्ट ब्लॉग. सो आय वॉज द पार्ट ऑफ दॅट फर्स्ट ब्लॉग. खूप कॉन्फिडन्स त्याच्यामुळे आलाय. बट छान केलं, तेव्हा छान आम्हाला पण केलं. कॉन्फिडन्स होतो. तुला आठवत असेल आम्ही तुझ्यासोबतच ब्लॉग करत होतो. कसं करत होता यार आम्ही. हाय कर हाय हाय टाटा. पप्पा कुठे पप्पा पप्पा कुठे तुझा? तसं लहान आहे अजून 6 महिन्याचा तर आहे. विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः गणेशाय नमः पुरुषोत्तमाय नमः दक्षाय नमः नरसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेंद्राय नमः हरे नमः श्रीकृष्ण परमात्मने नमः. हातामध्ये पाणी धरून ठेवा. ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी प्राणायाम योगा. पाणी खाली सोडून द्या. प्राणायाम करा. इनहेल एक्सेल. श्वास आतमध्ये घ्यायचा, सोडायचा. एक नॉर्मल हळूच बोलतो. स्पेशल शाउटआउट. आता थोडंसं असं फील होतं की आपण माणसं कमवलेत. बिकॉज प्रसाद आहे, त्यांच्या टीममधले जे महेश सर आहेत ते आपल्याला फुलं ह्याच्यासाठी पण हेल्प करतात. म्हणजे सगळे लोक काही ना काहीतरी काम करतात. जरा छान वाटतं असं जरा आयुष्यात. थँक्यू सो मच. त्यांना बिझनेस चालू केला. हा मी तेच म्हणलं त्यांनी नाही बोला ना, नाही. बोला 2 शब्द. आम्ही हळूच घेत होतो व्हिडिओ. तुला बोलायचं आहे काय? बोल. डेकोरेशनसाठी आम्ही फुलाच्या पाकळ्या बनवतो. येस. वा वा वा. तू असं नको करू. ते अँगल चुकीचं आहे. अजून एक युट्यूबर आलेले आहेत आपल्या अपकमिंग युट्यूबर, इन्फ्लुएन्सर, इंस्टाग्रामर, ट्रेडर. सगळेच कॉन्टेंट क्रिएटर बनतात. चंबा चंप्रपती इंडक्शनचा प्रॉब्लेम आहे पण वर आले येस, हीच तर मेन प्रोसेस छान वाटते, समाधान वाटलं. मोठी पूजा झाली, घर मोठं झालं. आयुष्यात पहिल्यांदा खूप छान समाधान मनापासून वाटलं. घर घेतलंय छानच आहे, व्यवस्थित आहे, एकदम छान. या आजकालच्या पिढीला घरांची आवश्यकता आहे नाही म्हटलं तरी. आणि चांगलं घर असणं हे पण तेवढंच गरजेचं आहे. त्याच्यामुळे काय घरं होतात भरपूर, पण चांगलं लोकेशन पाहिजे, चांगलं घर पाहिजे, ते पण जास्त गरजेचं आहे. ते झालं त्याचा एक आनंद आणि समाधान आहे. खूप अभिमान वाटतो
आणि आम्हाला असं छाती भरून आल्यासारखं वाटतं खरंच की काहीतरी कोरोना आयुष्यात त्यांच्या कष्टाची काहीतरी हे केलं किंवा मेहनतीचं काहीतरी फळ मिळालं, फळ म्हणजे हे केलं. कमी वेळेत कमी वयात कमी वेळेत खूप कष्ट करून त्यांनी व्यवस्थित सगळं उभं केलं. आणि कधी कुठल्या आईबापाला असं वाटतं की आपल्या मुलानं किंवा आपल्या मुलीनं जावयानं असं केलं की त्याचा एक अभिमान वाढतो आणि असंच करत राहावं आमची अपेक्षा आहे. त्यांची अशीच भरभराट होत जाऊ, मुलं बाळं होत जाऊ आणि संसार त्यांचा सुखानं हो आणि दोघांनी आपली नोकरी सांभाळून सगळं करावं. आपण एकमेकांना समजून घ्यावं, छान संसार करावा असंच वाटतं आम्हाला. कुठल्याही परिस्थितीत एकमेकाला साथ द्यावी त्यांनी. पैसा असो जवळ नसो पण एकमेकाला त्यांनी साथ ही द्यावी. भांडणं तर होणारच पण भांडणाबरोबर तेवढं प्रेम बी वाढणार आणि साथ ही हवी. मला ॲक्च्युली खूप 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 छान वाटतं कारण ही त्या दोघांची सगळ्यात मोठी अचीवमेंट आहे आणि हे खूप म्हणजे हे त्या घरच त्या दोघांचं खूप छान स्वप्न होतं. त्यांनी एक एक गोष्ट खूप अशी सिलेक्टिव्हली आणि खूप सिलेक्ट करून खूप छान सजवली आहे. स्पेशली शिवाजी महाराजांची जी आयडिया काढली त्यांनी, ते मावळे वगैरे लावले किंवा शिवाजी महाराजांचा फोटो लावला ते खूपच सुंदर आहे आणि मला खूप म्हणजे मी माझा आनंद सांगूच शकत नाही की एक बहीण म्हणून त्यांनी जे अचीव केलं आहे ते काय आहे ते मी माझ्या वर्ड्समध्ये नाही एक्सप्लेन करू शकत. आणि दादा त्यांनी जे घरातलं डेकोरेशन केलं आहे ते पण खूप विचारपूर्वक केलं, त्याला पण खूप योग्य तो टाईम घेतला आहे, ज्या गोष्टी पाहिजेत त्या सगळं सिलेक्ट करून घेतलं आहे आणि आज जे एवढं मोठं सगळी व्यवस्थित पूजा आहे, सगळं व्यवस्थित होतं आहे त्याचं खूप छान वाटतं आहे, सुंदर वाटतं आहे की पूजा पण व्यवस्थित होती आहे, मांडणी वगैरे सर्व व्यवस्थित आहे. बाकीचे सर्व प्रत्येक रूमचं जे फर्निचर असेल किंवा ज्या गोष्टी झाल्या ते सुंदर त्यांनी विचार करून सिलेक्ट करून केलं आहे. त्याच्यामुळे खूप छान वाटतं आहे, आनंद होतो आमच्या दोघांकडून किंवा आमच्या राणे फॅमिलीकडून. त्या दोघांना पुढे अशीच प्रगती होत राहो त्यानिमित्त वास्तुशांतीनिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांची खूप भरभराट होत राहो, खूप म्हणजे खूप जास्त यश मिळव. जशी त्यांची आत्ता फॅन फॉलोईंग आहे मला माहिती, मी किती एक्सायटेड होते त्याला कोणी म्हणजे चैतन्याला आणि किंवा वैष्णवीला कोणी फॅन भेटल्यावर. तर त्यांचं अशीच भरभराट होतो आणि एक सेलिब्रिटीसारखे पुढे येऊ अशी माझी खूप जास्त इच्छा आहे. छान वाटतंय मला, खूप छान वाटतंय. तुम्ही एवढ्या कमी वयात एवढी मोठी अचिव्हमेंट करून दाखवली मला. ऐकलंय का, माइलस्टोन असतो नाही का प्रत्येकाच्या आयुष्यात, एक घर घेणं स्वतःचं. खूप छान वाटतं मला, खूप छान वाटतंय. शिवेंद्र तुला कसं वाटतंय मला? शिवेंद्र इथे येणार ना. और एक घर हो गया. त्याला शिवेंद्रसाठी मला बरं वाटतं म्हणजे तो बरं. लहानपणी आपण मध्ये जर मी चालू घर सोडून हा, तो म्हणू तो इथे शकतो. येऊ शकतो. येईल तो इकडे एका अशा फ्लॅटची- अनेक property हा, होऊ दे अनेक या एक फ्लॅटचे तुमचे 80-90 फ्लॅट तरी होऊ दे, हीच माझी इच्छा आहे. आता शिवेंद्र तू मोठा झालाय, हा व्हिडिओ बघितल्यावर तुला वाटेल की तू रडका होता, पण तू रडका नाहीये बाबू, तू गोड आहे, तू गोड आहे, तू छोटू आहे आणि आमच्या शिवेंद्रचा वारस आहे. वैष्णवी आणि चैतन्याचा आनंद एकदम छान गगनात मावला. त्यांनी घर घेतलं एका वर्षात, लग्नात झाले 1च वर्ष. त्याच्यात त्यांनी घर घेतलं, सगळा स्वतःचा संसार थाटला आहे, स्वतःचं सगळं घेतलं आहे. तिकडनं काही एक सुद्धा आणली नाही. मी खरं येते बोलते आजपर्यंत जुन्या घरातलं काही आणलं नाही, सगळं नवीन घेतलं. इतकं सुख समाधान माने आणि मला खूप आनंद होते की माझी नात इतकी पुढे जाईल हे स्वप्नासुद्धा पाहिलं नव्हतं. इतका आनंद मला झालेला आहे. सगळ्यांचे बरोबर त्या एखादं पाळणा एखादा खेळू दे आणि इथून पुढे असंच त्यांचं अगदी जीव वाढत जाऊ दे, एवढीच माझी परमेश्वरा स्वामींना विनंती आहे. कसं वाटतंय आज मित्राबद्दल? आता तसं त्याची लाईफ म्हणजे मी खूप आधीपासून बघत आलो आहे सगळ्या गोष्टी, त्याचे स्ट्रगल्स कुठल्या स्टेजेसमधून तो गेलेला आहे आणि हे आज त्याच्या चेहऱ्यावरचं जे स्माईल बघून मला इतकं आनंद झाला की त्याच्या कष्टाने त्याच्या दोघांच्या रात्र वैष्णवी आणि चैतन्य दोघांनी मिळून हे त्यांचं एक मोठं ड्रीम जे होतं तर ते आज पूर्ण झालं आहे. त्याच्या चेहऱ्यावर कंटिन्युअस जी स्माईल आहे की तर एक एक छोटी छोटी गोष्ट त्या दोघांनी मिळून सगळं बसवलेलं आहे. राईट फ्रॉम शिवाजी छत्रपती महाराज त्यांचं फोटो बसून परत ते मावळे सगळ्या
एक एक गोष्टी त्यांनी तर खूप प्रेमाने त्यांनी सजवलं आहे घर. तो खूप छान वाटलं बघून आणि आम्हाला दोघांनाही आनंद आहे त्या दोघांच्या सुखामध्ये. तुला कसं वाटतं? मला छानच वाटतं. म्हणजे जेव्हा मी चैतन्याला फर्स्ट टाइम भेटलं तेव्हा तो असा न्यू एकदम की त्याला काही कळायचं नाही, फक्त काम करायचा, इनोसेंट, जिम जायचा आणि काहीतरी वेगळ्याच गप्पा मारायचा. म्हणजे मॅच्युरिटी तेवढी नव्हती आणि तेव्हापासून जर आत्तापर्यंत पाहिलं तर मी अ मॅच्युअर मॅन नाव. आणि एवढं सगळं त्यांनी म्हणजे घर घेतलं, लग्न केलं, एक चांगली सुंदर बायको मिळाली त्याला, समंजस. आणि म्हणजे आई वडिलांची स्वप्न पूर्ण करणं काय असतं तर ते हेच असतं मला असं. सो खूप मोठी अचीवमेंट आहे. पुण्यात घर घेणं इझी नाही आहे. म्हणजे बऱ्याच लोकांचं स्वप्न असतं आणि ते त्याने पूर्ण. ते कालच बोलले मला कॉलवरतीच, शेंगदाणे. मी एकट्यात परासलो. शेंगदाणे म्हणलं हसला का तुम्ही? आधी फार ते 8-9 महिने झालं असं पाहिजे तेव्हा. हा तुम्ही तेवढेच झाले ऍक्च्युली. 1 वर्ष तर झालंय तरी आता. शेंगदाणे मला तुम्ही त्याच्यामुळे टाकलं होतं आम्ही खूप रॅन्डम टाकलं होतं ते. खूप रॅन्डम गोष्टी जास्त व्हायरल होतात. ठरवून मीच म्हणजे असं होतं की त्या दिवशी मला टाकायला काय नव्हतं तर मी म्हटलं की अरे आपण हे टाकू शकतो. आणि मी त्याला कॅप्शन शोधलं की PCMC वर्सेस पुणे टाकून दे, बघू काय होतंय. पप्पांना पण ब्लॉगिंग शिकायचंय तर ते चैतन्याला विचारतो. आळंदी ते पंढरपूर करतो मी आषाढी वारी, वैष्णवीचं नाव घेतो रामकृष्ण हरी. भाकरी सोबत भारी, शेंगदाण्याची चटणी भाकरी सोबत भारी, चैतन्य रावांचं नाव घेते, आहे त्यांची लाडकी नारी. आम्ही बाहेर बसलोय, सगळे गेले. मम्मी पप्पा म्हणजे आम्हाला थांबावं लागलं. आम्ही ॲक्च्युली जाणार होतो कोथरूडच्याच घरी. आता बोलू शकते ना कोथरूडच्या घरी, पण लॉक न लावू शकत, त्याच्यामुळे आम्ही दोघं इथं थांबलोय. बट वी आर ऑल्सो गेटिंग अ मोमेंट फॉर आवर सेल्फ टू कंटेम्प्लेट की आज काय झालं, कसं झालं, कसं वाटतंय, काय म्हणणं आहे तुझं? हाऊ वॉज युअर डे? छान होतं, मला तर आवडलं. थोडंसं पाठ दुखली पण थँकफुली त्यांनी आपल्याला मध्ये मध्ये थोडं जसे जे पूजे मेन संपत होते तेव्हा आपल्याला थोडा ब्रेक दिला. त्याच्यानंतर थोडं कळलं पण की वी शुड गो टू द जिम ॲज वेल. दिस विल बी माय फेवरेट स्पॉट मॅन. चैतन्याने आता खूप सुंदर आयडिया दिली मला की आपण तिथेच तिथे सोफा एनिवे असणार आहे. नाही, इथं चेअर टाकू शकतो. नाही पण तिथे पण सोफा लावून कॅमेरा ठेवायचा आणि मागे पण नाही तिथे पण सोफा लावून आपण करू शकतो ना. सो आय ऑल्सो थिंक इट्स अ व्हेरी नाईस आयडिया ब्रो. वी कॅन जस्ट हॅव अ लॅम्प ऑर समथिंग देअर. बट हां, असा होता आमचा दिवस. खूप थकलो आम्ही, कारण आम्ही गेले 1 आठवडा जी धावपळ केली. आज त्याचं सॅटिस्फॅक्शन भेटलं. हे त्यांच्याकडे मांजर आहे. वाव, कुठे तो पडदा लावला दिसला कुठे? तो ते हालतंय. ओ ग बाई, तिच्याकडे डॉगी पण आहे. पण त्यांचंच घर आहे का ते? हो, 3 BHK ते. ब्रोस्की, त्याला मांजरवाला कोणतरी भेटलं इथं ॲटलिस्ट. तू जाणार का मग त्यांच्या घरी पेट करायला? येस, मांजर पालन, मेंढी पालन. एनिवे, सो दॅट वॉज इट. इफ आय वॉन्ट टू गिव्ह अ मेसेज टू कपल्स ज्यांच्या घरी वास्तुशांती होते, काय होते, खूप स्ट्रेस येतो. बिकॉज काय होतं, लग्नामध्ये आपल्यावरती डिपेंड नसतं हे करा ते करा, पण वास्तुशांतीमध्ये तुम्हाला म्हणणार की हे करा ते करा, किंवा तुम्हाला तयारी करावी लागते. ओव्हरवेल्मिंग वाटतं, खूप इरिटेट होतं. इथे आहे ना तू, म्हणजे अशी लाईट आहे ना, खूप ओव्हरवेल्मिंग वाटतं, खूप असं भीती वाटते की यार होईल का, बिकॉज अडल्ट रिस्पॉन्सिबिलिटी ब्रो. म्हणजे कधी केलेलं नसतं ना असं, म्हणजे
की सगळे आपल्याला विचारतात डिसिजन घ्या आणि आपण डिसिजन युजली असं घेत नाही. सो खूप ओव्हरवेल्मिंग वाटेल, खूप तुम्हाला असं घाबरल्यासारखं होईल, खूप स्ट्रेस येईल, तुमचं एकमेकांवर राग निघेल अँड ऑल. आपलं नाही झालं पण एवढं नाही झालं, बट होत होतं तर वी वर कंट्रोलिंग की यार नाही, वी आर सेम टीम. बट हेच माझा मेसेज राहील की गो विथ द फ्लो. आता आमच्या खूप साऱ्या गोष्टी प्लॅननुसार नाही झाल्या. जसं की इथं TV लागणार होता, कुठे गेलं, TV लागणार होता, मॅट्रेसेस येणार होते, फ्रीज नाही लागला, वॉशिंग मशीन नाही लागली, खूप गोष्टी पेंडिंग झाल्या. बट यू नो वॉट, फक्त फॅमिलीज होत्या आमच्या आणि दिस वॉज मेंट टू बी ओनली फॅमिली बिकॉज ऑफ दिस रिझन की घर रेडी नाही आहे. जसं आमचं घरही रेडी होणार तसं आम्ही आमच्या बाकी एक्सटेंडेड रिलेटिव्सलाही बोलवणार आहोत फॉर देम टू सी आ हाऊस आणि एक पूजा वगैरे ठेवू, म्हणजे असं एक ठेवू प्रोग्राम. बट माय पॉईंट इज की डू वॉट युअर हार्ट सेज. डू नॉट कम अंडर प्रेशर की असंच करायला पाहिजे तसंच करायला पाहिजे. तुम्हाला जे बरोबर वाटतंय तुम्ही ते करा. नथिंग इज गोइंग टू बी परफेक्ट. हे मला वाटायचं की फक्त लग्नाला आपलं होतं की लग्नासाठी परफेक्ट नसतो, जास्त एक्सपेक्टेशन्स ठेवायचे नाही, पण नाही, कुठल्याही फंक्शनला असंच होणार आहे. असंच होतं. यू विल बी रिस्पॉन्सिबल, यू हॅव टू लुक एव्हरीवेअर. तर होत असतं मित्रांनो, आपण आपली जनरेशन वी आर ऑल टुगेदर इन दिस, वी आर इन दिस टुगेदर असं म्हणू शकतो. सो चिल करा. तुमचं घर आहे, तुमचं स्वप्नांचं घर असतं, फायनान्शियली आपण खूप इन्व्हेस्ट केलेलं असतं. सो छोट्या छोट्या गोष्टीने ते रुईन करू नका. आज मी आणि चैतन्य जेव्हा गृहप्रवेशला बसलो होतो इथं उमऱ्यापाशी, त्याचा व्हिडिओ असेलच इथं या व्हिडिओमध्ये, तर आम्हाला खूप भरून आलं होतं की यु नो ते एक फिलिंग असतं ना की ओ वी डिड इट फायनली. म्हणजे इतके हे बघा, जे फायनान्शियल स्ट्रगल्स असतात, फक्त फायनान्शियल नाही बाकीचेही स्ट्रगल असतात, ते फक्त एका कपललाच माहिती असतात. सो ते येतं ना असं सॅटिस्फॅक्शन, जसं की UPSC क्लिअर केली तसं मला फिलिंग आलं मला. सो दॅट इज व्हॉट आय से. आणि मला काही स्पेशल शाउट आउट्स द्यायचेत. लेट्स स्टार्ट प्रोफेशनली फर्स्ट. जे 2 गुरुजी होते आपले, दोन्ही गुरुजी जे होते बाय स्पीडी पंडित, केशव जोशी गुरुजी आणि रामेश्वर जोशी गुरुजी, त्यांनी इतकी सुंदर पूजा केली. फुलांचं ते डेकोरेशन अँड ऑल, खूप म्हणजे प्रसन्न झालं मन. सो शाउट आउट टू देम. सेकंड विल बी टू द फोटोग्राफी टीम, दॅट इज प्रसाद वाडेकर अँड टीम. त्याच्यामध्ये ऑफकोर्स प्रसाद होता, प्रतीक होता आणि ते महेश सर, मयूर नाही महेश सर, त्यांनी तरी मी त्यांना स्पेशल दिलंय ऑलरेडी शाउट आउट. पण येस, त्यांनी पण एकदम असं घरातल्यासारखं म्हणतात, घरातल्यासारखं येऊन इथे ते फुलांचं हे करत होते. बिकॉज पूजा स्टार्ट नव्हती झाली, थोडा डिले होता, तर त्यांनी पटकन पाकळ्या बनवून दिल्या. त्यावेळेस मला असं फील झालं की मी ते बोललोय ह्याच्यामध्ये ऑलरेडी, असं माणसं कमावली. पण माणसं कमवली तर आहेत भाई. सो शाउट आउट टू ऑफकोर्स द फोटोग्राफी टीम, दॅट इज प्रसाद वाडेकर अँड टीम. आणि नंतर आमचे फ्रेंड्स शुभम आणि रोहिणी खूप मदत केली. रोहिणी लिटरली असं वाटत होतं माझी लहान बहीण आहे जी मोठ्या बहिणीच्या कार्यक्रमात अशी सहभागी होती आणि हे करती. आणि शुभम ह्याच्या भावासारखा सगळं. म्हणजे ते दोघं सकाळी 6 वाजता पोचले आज. त्यांनी फक्त 4 तासाची झोप घेतली आणि ते इथं संध्याकाळपर्यंत होते. आणि फक्त असे होते असं नाही, त्यांनी काम इतकं केलं अँड आय एम सो ग्रेटफुल की आपण खरंच लोक कमावले खरंच. सो शाउट आउट टू देम. अनदर शाउट आउट विल बी फॉर दीदी अँड दाजी, राईट फ्रॉम बँगलोर. पॅकिंगपासून ते इथे आल्यानंतर कोचूरच्या घरापासून ते इथपर्यंत. शॉर्ट आउट टू द्या गाडी ऑल्सो, त्यांनी हेल्प केली. दीदीने आज खूप धावपळ केली. सो शाउट आउट टू देम. माझी वहिनी, तिलाही एक स्पेशल मेन्शन, बिकॉज बेबी, एक लहान बेबी सांभाळून फंक्शनमध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपेट होऊन कामं करणं इज अ बिग टास्क. ती दर 15-20 मिनिट्सने त्याला अटेंड करत होती. तो रडतोय का, फीडिंग हे ते, त्याला झू आली का, शी आली का, त्याचे कपडे नीट आहेत का, सगळं नीट आहे. म्हणजे ऑफकोर्स माझी आई, म्हणजे त्याची आजीही करत होती ते सगळं, बट आई लागतेच ना बाळ रडायला लागलं तर. अश्विनी ते सगळं करू नये, जेवायला वाढ हे वाढ. ती स्वतः जेव्हा जेवत होती तेव्हा ती स्वतः वाढतही होती. सो स्पेशल शाउट आउट टू हर ॲज वेल. त्यानंतर दिदी, जी आमची दिदी आहे, त्यांच्या ज्या सासूबाई आहेत, त्यांनी लिटरली आम्हाला खूप हेल्प केली स्वयंपाकाच्या.
कोणाला चहा लागतोय का, त्यांनी करणं शिरा आणला होता, प्रसादाचा शिरा इज द मेन थिंग. ओके, त्यांनी तो प्रसादाचा शिरा आणला होता, त्यांना कोणाला चहा लागतोय का, काय लागतोय का, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्या खूप इम्पॉर्टंट असतात. गुरुजींना चहा आहे ते त्यांनी त्या केल्या. सो त्यांनाही स्पेशल शाउट आऊट. आणि अगेन लास्ट बट नॉट द लिस्ट, काल रात्री आय थिंक 12:30पर्यंत माझी मम्मी, माझे पप्पा आणि ऑफकोर्स वहिनी आणि शिवेंद्र आणि निखिल नव्हता, ऑफकोर्स त्याचं ऑफिस होतं ऑफकोर्स, बट हे पण आय एम व्हेरी शुअर निखिल असता तर तोही आला असता. बट ह्या तिघांनी मिळून लिटरली म्हणजे आधी आम्हाला झालं की ह्यांना उगाच बोलवलं बिकॉज एसीचं इन्स्टॉलेशन वगैरे झालं तर ह्यांना त्रास होईल, कुठे बसणार काय करणार. बट नंतर जसे एसी वाले गेले, सगळे गेले, जे झाडून पुसून आवरी लिटरली मी तुम्हाला सांगते, हे जे बॉक्सेस आहेत ना, इमॅजिन करा हे सगळे बॉक्सेस घरामध्ये पसरले होते आणि बाल्कनीमध्ये पसरले होते, सगळं घाण होतं. आणि त्या दोघांनी आणि वहिनीने मिळून, तिघांनी मिळून टाईम निघून झाडू केले, मॉपिंग केले. मग पप्पा प्लंबरला कॉल करतात, प्लंबरसोबत कॉर्डिनेट करतात, गॅसवाल्यासोबत कॉर्डिनेट करतात. आज सकाळी वहिनी गॅसवाल्यांसोबत कॉर्डिनेट करते, मम्मी भांडी धुतीये, हे करते. म्हणजे यार मला इतकं सुंदर वाटलं. आणि ते रात्री 12:30 म्हणजे माझ्या पप्पांना सवय नाही एवढ्या लेटपर्यंत जागायची किंवा असं. जेवण आमच्या घरी जेवण 7:30-8ला होतं मॅक्स, पण ते काल रात्री 11:30 वाजता जेवले. मग ते निघाले आणि शिवेंद्रला घेऊन, त्यांच्याकडे लेजिट रिझन होतं की आमच्या घरात लहान बाळ आहे, आम्ही येऊ शकणार नाही आणि आम्हाला वाईटही नसतं वाटलं. बट ते त्याला घेऊन इथं होते. त्याला मध्ये म्हणजे टाईमने त्याला कोणतरी त्याच्यासोबत थांबते, ते तो झोपते. बट यार, सो ऑल दिस स्पेशल शाउट आउट टू दीज पीपल बिकॉज, आणि हेच लोक होते आज वास्तुशांतीला. सो हे कोणी पाहुणे नव्हते, ही आमची फॅमिलीच होती. आणि शाउट आउट टू एव्हरी वन हू वॉज देअर टुडे. तुम्ही होता म्हणून हा कार्यक्रम सक्सेस झाला, तुम्ही होता म्हणून ही पूजा सुंदर झाली. सो थँक्यू सो मच. आणि माय मेसेज विल स्टे द सेम टू ऑल द न्यू कपल्स और आपल्या जनरेशनच्या कपल्सला. लोक कमवा भाई, पैसा चोरी होईल, तुमचं काय म्हणजे प्रॉपर्टी करा, ती पण कोणीतरी चोरी खूप म्हणजे ह्या गोष्टी टँजिबल करू शकतात बाई. म्हणजे नाव हे म्हणजे वॉट आय एम ट्राईंग टू से इज की टँजिबल थिंग्स किंवा अशा ह्या ज्या मटेरियल असेल ह्या ना चोरी होणाऱ्या गोष्टी किंवा ह्या कधी आज तुम्ही आमिरी उद्या तुम्ही उठून लॉसमध्ये असू शकता आणि तुम्ही गरीब होऊ शकता. बट जे तुम्ही लोक कमावता ते तुमच्या वाईट वेळेतही असतात, जे तुमच्या डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये असतात आणि खुशीच्या ह्याच्यात तर ते पहिले असतात टाळी वाजवणारे. सो लोक कमवा. जसं माझे पप्पा त्या दिवशी म्हणले होते, आम्ही त्यांना सांगत होतो, आम्ही मूवी बघायला गेलो की लोक आमच्यासोबत येऊन फोटोज काढत होते. पप्पा हेच म्हणले की हे तुम्ही कमावलंय आणि हे तुमच्यापासून कोणी घेऊ शकत नाही. सो व्हेरी प्राऊड, म्हणजे ते दे वर व्हेरी प्राऊड. सो दिस इज व्हॉट आय विल से. लोक कमवा, छोटं घर असू, मोठं घर असू, बंगलं असू, काही असू, लोक कमवा, माणसं जपा, कारण ते घराला घर पण देणार. येस. सो थँक्यू. आजचा ब्लॉग थोडा वेगळा होता, तुम्हाला थोडं प्रोफेशनल वाला फिलिंग आला असेल. बट या डू गिव्ह अस युअर फीडबॅक, कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईपही करा. कुठं असतं हाईपचं बटन? चॅटच्या खाली. कंटाळा आलाय आता बाई, झोप नाही. राम राम. राम. जय शिवराय. जय शिवराय.